नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या आज 7 वाजलेत आणि इकडे बघा दिवस उगवून वर आलाय, पण झाडाच्या आड असल्यामुळे दिसत नाही. पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे. फुल पेटवली आणि पाणी ठेवले. आता अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतलंय, केर गोळा करून ठेवला आणि झाडून झालं. आणि आता गुरापुरली शेण झाडलोट करायचे. गुराभोवती शेण भरपूर पडले आणि काल आपण जी रानातलं गवत टाकलं त्यातलं त्यांनी बरंच खाल्ले, थोडं थोडं राहिले. त्याच्यावरच शेण पडले, त्यामुळं लय राडा झालाय. तर चला आता काढून घेऊया राडा सगळा गुरांखालचा. तर आता शेणाला मका टाकून घेतली करून आता बाहेर आले. आता तर कपडे आणले ती धुवायला, कपडे धुवून घेते. झाले आता मी आता इकडं गुरं पाणी लावून घेते. वैरण आणून टाकले आता शेळ्यांना, सगळ्या शेळ्या खायला लागले. ते 3 वाजले. ते आता ऊन उतरलं आणि आता इकडं मी आले खुरपायला भिमुख. राहिलेलं एवढं सारं खुरपून जायचं. तर चला खुरपायला बसूया. सव्वा 6 वाजले ते आणि इकडं भिमुख आपला सगळं खुरपून झालाय आणि आता गवत गोळा करायचंय. बाल्याला मामाच्या गावावरनं आत्ताच. कस काय आला? तर आता गवताचा ढिगार गोळा करायचाय. कस काय आला नाही? गवताचा ढिगार गोळा करून घेऊ. आणि तुला नाही का आवडत? आदूला शेवळ्याचा भात. आणि तुला? मी आता आणलं की कुरकुऱ्याने बिस्किट. काय त्या कुरकुऱ्याला बिस्किट? आणि तुला शेवळ्याचा भात दिला ना का आईने? किती छान असतो शेवळ्याचा भात, माहिती का तुला? माहितीये. मग मॅगी खाल्ल्यावर लागतो. जायचंय का उद्या सकाळ? नाही. मग आता बाबा संग आलाय, मामाला उद्या सकाळी न्यायला बोलवायचं रे. चला आता गवत गोळा करून घेऊ. काम करू लागायचं फटाफटा. तर आता 6:30 वाजले ते आणि पातीतलं सगळं गवत आमचं गोळा करून झाले. इथं एक बारका ढिगारा घातलाय आणि तडपावरती रचले जेवढं न्यायचं तेवढं. चला आता गवत घेऊन जाऊ. शेळ्यांना खाते ते शेळ्या सगळं गवत. विमुख खुरपलेला आपला किती स्वच्छ दिसतोय. जरा पातळ झालाय, लावून काढायचंय, पाणी द्यायचं परत लावल्यावर. कुठल्या सारत हे 2 सारं चांगलं दाट येतं, तिकडे जरा पातळ आहे. लावून काढायचं, मग पाणी द्यायचं ह्याला. आलो आता वटा सगळा झाडून घेतला, चूल पेटवली. आता आज करायचं आहे ज्वारीच्या भाकरी. तर चला चूल पेटवली, भाकरी करून घेते आता मी.
भाकरी चालू आहे त्या, आणि इकडे चालू आहे भाजी करायला, टोमॅटोची चटणी. बाले आमचा त्याच्याने घेऊन आलाय मामाच्या गावावरनं कोथिंबीर. मस्त अशी आता टोमॅटोची चटणी तयार झाली. झाला आता सगळा, आणि आता बाल्याचे पप्पा येस्तोपर्यंत आम्ही वाट बघतोय जेवणाची. बाल्या जेवायला बसला आहे ना. बाल्या, झालं का तुझं जेवण का नाही? भाजी कसली झाली रा? छान झाली. जरा थोडी तिखट झाली त्याच्यामुळे छान म्हणतंय. आणि आता येस्तोपर्यंत इथं कोथिंबीर निवडाय बसलाय. आता आम्ही बाल्याने येताना घेऊन आलाय कोथिंबीर मामाच्या गावाला वरनं. चला आता निवडून घेऊया.